न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरात घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी पसरत असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम देत पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। या गुन्ह्यामध्ये मुंबईहून आलेल्या आरोपींचा सहभाग असल्याची चर्चा तपासात पूर्णपणे निराधार ठरल्याचे त्यांनी सांगितले। या खून प्रकरणात केवळ 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या अन्य 2 व्यक्तींचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध आढळून आलेला नाही। तसेच घटनेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या हत्याराचा वापर करण्यात आलेला नसल्याचेही तपासातून स्पष्ट झाले। पोलिसांनी घटनाक्रमाचा बारकाईने तपास केल्यानंतर हा प्रकार जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे या प्रकरणाबाबत सोशल मीडियासह विविध माध्यमातून सुरू असलेल्या टोळीयुद्ध किंवा बाहेरील गुन्हेगारांच्या सहभागाच्या चर्चा या वस्तुस्थितीशी विसंगत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जयदत्त भवर यांनी केले आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 686/2026 हा खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये आरोपी सूरज जाधव, ओंकार डफळ आणि यश जाधव असे 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। या तिघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। आतापर्यंत झालेल्या तपासाअंती असे निष्पन्न झालेले आहे की या 3 आरोपितांनी मिळून हा खून केलेला आहे। तथापि यामध्ये आणखी तपास सुरू आहे। आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये। पोलीस तपास हा योग्य दिशेने सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक खैरे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे हे करीत आहेत। न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।